नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे सायबर पालकत्व. स्क्रीन समोर जेवणारी मुलं. आई बाबा, आजी आजोबा आपल्या मुलांशी, नातवंडांशी कनेक्ट होण्याची संधी तुम्ही सोडून देत आहात का? तर मग नक्की ऐका. एकदा एका टीनएजर्सच्या वर्कशॉपमध्ये मुलांना विचारलं, रविवारी घरी काय जेवलात? पानात कुठले पदार्थ होते? त्यांचे रंग, चव इत्यादी गोष्टी सांगा. अनेकांना हा तपशील सांगता आला नाही. काही जणांना आपण काय जेवलो तेच आठवत नव्हतं. काहींना अर्धवट आठवत होतं. काही मुलांना पानातल्या पदार्थांची नीटशी ओळख नव्हती. आई भाजी नेहमी करते, पण नाव माहीत नाही. तुरीची की मुगाची आमटी नक्की सांगता येणार नाही. पोळी आणि भात हे दोनच पदार्थ मुलांना पक्के माहीत होते. आपण काय जेवतो आहोत याविषयी काहीही माहीत नसणं हे मला फार काळजी करणारं वाटलं. त्यासाठी मुलांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण अगदी लहानपणापासून जेवताना समोर टीव्ही किंवा मोबाईल देण्याची सवय आई बाबा, आजी आजोबा किंवा घरातले इतर मोठे मुलांना लावतात. जागतिक आरोग्य संघटनेपासून भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या संस्थेपर्यंत अनेकांनी ज्या स्क्रीन टाईम गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत त्यानुसार वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत मुलांच्या डोळ्यासमोर कुठलाही मोबाईल असण्याची गरज नाही. पण आपल्याकडे चित्र बरोबर उलट आहे. मूल जन्माला आल्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर स्क्रीन येते. ते बसायला आणि रांगायला लागण्याआधी मोबाईल बघायला शिकतं. चिवकाऊच्या गोष्टी सांगण्यापेक्षा मोबाईलवर गाणी, बडबड गीतं लावून देऊन जेवायला घातलं की मुलं पटापट कुठलीही कटकट न करता भरपूर जेवतात. आपल्याकडे बऱ्याचदा मुलांचं जेवण हे मोठ्यांच्या मोजपट्टीतून होतं. म्हणजे अमुक इतक्या पोळ्या, भाकरी, भात खाल्ला म्हणजे मुलांनी व्यवस्थित जेवण केलं. पण मुलांचं गणित अनेकदा पोटाची भूक इतकंच असतं. पोटाने सांगितलं की भूक संपली आहे की मुलं थांबतात. मोठ्यांसारखं भूक संपल्यावरही खात राहणं हा प्रकार मुलं क्वचितच करतात. खरं तर स्क्रीनसमोर जेवणे या प्रकारालाही आता बराच काळ लोटला आहे. ही काही मोबाईल आल्यामुळे घडलेली गोष्ट नाही. गेल्या 2-4 पिढ्या तरी स्क्रीनसमोर जेवत आहेत. साधारण 1970 नंतरच्या बहुतेक सगळ्या पिढ्या रेडिओ ऐकत नाहीतर टीव्हीच्या स्क्रीनसमोर जेवत वाढलेल्या आहेत. जेवायचं असेल तर स्क्रीन लागतो असला पाहिजे हे गणित फक्त मुलांच्या डोक्यात पक्कं आहे असं नाही, तर ते पालक आणि आजी आजोबा यांच्याही डोक्यात पक्कं आहे. आता गंमत अशी आहे की मुलं लहान असतात तेव्हा आई बाबा, आजी आजोबा त्यांच्या सोयीसाठी मुलांना स्क्रीनसमोर बसवतात. पण मुलं जशी टीनेजर होतात तेव्हा याच आईबाबांच्या आणि आजी आजोबांच्या अपेक्षा बदलायला लागतात. आता त्यांना वाटायला लागतं मुलांनी स्क्रीन वापरू नये आणि याचं कारण फक्त शाळेतले मार्क्स किंवा वर्तणुकीतले ठळक बदल असतात. स्क्रीनच्या अतिवापरामुळे आपल्या मुलाला मुलीला परीक्षेत कमी मार्क मिळाले तर बाकी स्क्रीनचे जे काही इतर परिणाम असतात त्याविषयी पालकांनी अनेकदा साधा विचारही केलेला नसतो. अशा वेळी मग जेवताना फोन बाजूला ठेवा असं म्हटलं की मुलांना राग येतो, आवडत नाही. कारण आजवरच्या त्यांच्या जगात आईबाबांनीच त्यांना सतत स्क्रीनसमोर बसवलेलं असतं आणि आता ते तो काढून घेत आहेत म्हटल्यावर मुलं चिडतात, रागावतात, बिथरतात. आज अनेक घरातून मोबाईलचा स्क्रीन हा आईबाबा आणि टीनेजर मुलं-मुली यांच्यातल्या भांडणातला एक महत्त्वाचा मुद्दा असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जा, एक चित्र हमखास दिसतं. आईबाबा त्यांच्या फोनमध्ये डोकं घालून बसलेले असतात आणि मुलांच्या हातात त्यांचे टॅब्स आणि मोबाईल असतात किंवा आईबाबा गप्पा मारत असतात आणि मुलं एकटी आईबाबांचे फोन घेऊन त्यात गेम्स खेळत असतात. हॉटेलमध्ये, लग्नकार्यात, पर्यटनाला गेल्यानंतर जेवताना मुलांनी दंगा करू नये आणि त्यांनी एकाच जागी बसून राहावं यासाठी
टी व्ही, मोबाईल, टॅब यांचा सर्रास वापर अनेक पालक करतात. आता यात गैर काय आहे असं काही लोकांना वाटेलही. अडचण एकच आहे, या सगळ्यात मुलांचा अन्नाशी संबंधच येत नाही. कनेक्ट तुटतो आहे. पदार्थाचे रंग, वास, चव याच्या नोंदी मेंदू घेतो का? ज्या भांड्यांमध्ये अन्न तयार होतं, ज्या भांड्यामधून वाढलं जातं, त्याच्याशी तरी ओळख उरते का? त्यांची नावं मुलांना माहीत असतात का? त्या भांड्यांची जुनी आणि नवीन नावं, अन्न आणि भांड्यांचा प्रत्येक घराच्या इतिहासाशी, संस्कृतीशी, वृत्तीशी जवळचा संबंध असतो. तो संबंध क्षीण होत जाणं ही मोठी अडचणीची गोष्ट आहे. सततच्या मोबाईलच्या वापराने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक परिणाम आहेतच, पण त्याचबरोबर भवताल भान नाहीच होणं हा एक मोठा धोका आहे, जो लक्षात घेतला पाहिजे. अन्नाशी संपर्क तुटणं ही काही फारशी चांगली गोष्ट नाही कुणासाठीच, मुलांसाठी तर नाहीच नाही. मुलं जेवत असताना त्यांच्याशी बोलणं, केलेल्या भाजीविषयी त्यांना माहिती देणं, गप्पा मारणं, अन्नाविषयी त्यांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देणं, त्यांना एखादी भाजी आवडत नसेल तर ती का आवडत नाही हे जाणून घेणं, त्यांनी ती का खाल्ली पाहिजे हे समजावून सांगणं, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. शाळेत विज्ञानाच्या तासाला कुठल्या भाजीत काय असतं हे मुलांना जरूर शिकवलं जातं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव सकाळ संध्याकाळ देण्याची उत्तम संधी पालकांच्या हातात असते. पण स्मार्टफोनमध्ये अडकलेले पालक त्यांच्या मुलांना ही माहिती थेट पुरवण्याच्या अशा अनेक संधी सोडून देतात. एकत्र जेवताना होणाऱ्या गप्पा मनावरचा ताण नाहीसा करतात. टीनेजर मुलांशी कनेक्ट होणं सोपं होऊ शकतं. त्यांच्या जगात नक्की काय सुरू आहे हे माहीत होऊ शकतं. मुलामुलींशी, अन्नाशी, स्वयंपाकघराशी आणि पर्यायानं जगण्याशी दोस्ती होणं आवश्यक आहे. तेव्हाच ऑफलाईन जगातील गंमत त्यांना समजेल.